पॉझिटिव्ह घटना आठवायला सांगितलं, पॉझिटिव्ह फील होतं. तुम्ही आठवून बघा तुमच्या आयुष्यातले पॉझिटिव्ह मेमरी, पॉझिटिव्ह फील होतं. एक आहे आपल्या मनात पॉझिटिव्ह मेमरी आहेत. त्यानंतर दुसरे आहेत निगेटिव्ह मेमरी. निगेटिव्ह मेमरी काय? ते निगेटिव्ह घटना आठवलं, दुःख होतं, वाईट वाटतं, टेन्शन येतं. येस, पॉझिटिव्ह मेमरी आहेत, निगेटिव्ह मेमरी आहेत. आणि तिसऱ्या काही मेमरीज आहेत त्या आहेत न्यूट्रल मेमरी. न्यूट्रल मेमरी म्हणजे काय? की आता समजा मी इथं तुम्हाला एक प्रश्न विचारला, की काल दुपारी तुम्ही काय जेवण केलात? उत्तर द्या. मनातल्या मनात स्वतःला उत्तर द्या. काल दुपारी तुम्ही काय जेवलात? दुपारी, संध्याकाळी काय जेवलात तुम्ही? चपाती, भाजी, जे काय आन्सर येईल तुम्हाला. आता जे काही तुम्ही जेवण केलात, त्याची जी तुमच्या मनामध्ये मेमरी आहे, ती मेमरी धड पॉझिटिव्ह पण नाही आणि धड निगेटिव्ह पण नाही आहे. ती मेमरी आहे न्यूट्रल मेमरी. येस, ती मेमरी आहे, ती धड पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही. ती आहे न्यूट्रल मेमरी. आता ही जी न्यूट्रल मेमरी म्हणजे काय? त्याच्याबद्दल काय वाटत नाही. तसंच आपण इथं काय करतोय, जे तुमच्या निगेटिव्ह मेमरीज आहेत, पॉझिटिव्हचा तर काही प्रॉब्लेम नाही, पण निगेटिव्ह मेमरी आहेत ना, त्याला न्यूट्रलाइज करतो. येस, निगेटिव्हला न्यूट्रलाइज करता येऊ शकतं. इतके वर्षानुवर्ष त्रास सहन करत बसायची गरज नाहीये. आपल्या चॅनलवर तुम्ही बघितला बऱ्याच जणांचे फीडबॅक्स आहेत, मनोगत आहेत, की ह्यातनं तुम्ही मुक्त होऊ शकता. येस, तर ह्या कोर्समध्ये जो तुम्हाला मी सांगतोय एनएलपीचा ऍडव्हान्स कोर्स होतोय, त्यामध्ये आपण आणखी सविस्तर जो 9 तारखेला हा जो कोर्स होतोय 9 मार्चला, तर त्याच्यावर खूप डिटेल आपण काम करणार आहोत.